दीपाली पालवे आमच्या घरात येऊन घुसून भांडण करते. माझ्या नवऱ्यावर जबरदस्ती करून तिनं मारहाण केलेली आहे. तिचं ते निलेश गायकवाड त्यानं पण येऊन जबरदस्ती करून माझ्या नवऱ्यावर त्यानं हात उचललाय. येऊन माझ्या लेकरं लहान आहेत तिच्यामुळे माझ्या पुरीला ऍडमिट केले मी. रोहिणी धनाजी पालवे तिने माझ्या घरा शेजारी राहते. ही महिला माझ्या बायकोशी भांडणं करून मारहाण करून तिला जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या मारहाणीमुळे माझ्या मुलाबाळांचा जीवाचा धोका आहे. आम्हाला मुलगा बोलत होता, मला शिव्या देत होता, तर मलाच तू शिव्या दिला म्हणून आमचं पोरं लाकडानं मारलंय. कारण नसताना आमचं पोरग मारल्यामुळे ते कारण नसताना मला मारलं म्हणून आमचं पोरग फाशी घेतला होता. सगळ्याला माहिती आहे माझा मुलगा फाशी घेतला होता. त्यांच्यापासून आमच्या पोराला धोका आहे. सोलापुरात दहशत निर्माण करून शिवीगाळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याबाबत साठे पाटील वस्ती मसोबा चौक सोलापूर येथील रहिवाशांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त आणि सोलापूरचे पोलीस निरीक्षक सलगर बस्ती पोलीस स्टेशन सोलापूर यांना तक्रार अर्ज दाखल केले आहे. सदरील विषयास अनुसरून सदरील ठिकाणचे रहिवासी अर्ज सादर केले की सदर ठिकाणी राहणारी सदरची महिला दीपाली उर्फ रोहिणी धनाजी पालवे व तिचे अवैध संबंध असणारा व्यक्ती निलेश गायकवाड व तिचा मुलगा बाबू धनाजी पालवे व तिचा भाऊ ऋषिकेश रेवण हाके व तिची आई अनिता रेवण हाके व तिचे सून व तिची बहीण रेणुका व मोनिका हा सर्व परिवार मिळून वस्तीतील रहिवाशांना काटी, कोयता, कुऱ्हाडी व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी व निलेश गायकवाड यांचा भाऊ महेश उर्फ महेंद्र गायकवाड ऑफ फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे पोलीस या हुद्द्यावर कार्यरत असल्यामुळे त्याच्या नावाचा गैरवापर करून वस्तीतील लोकांना त्रास देऊन मारहाण करून खोट्या तक्रारी दाखल करून रहिवाशांना व पूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत आहे. कोणत्याही किरकोळ कारणावरून आम्हाला वेठीस धरत आहे व आमचा मानसिक छळ करीत आहे. निलेश गायकवाड हा रामवाडी येथील टपोरी मुलं आणून घरात घुसून मारहाण करीत आहेत. सदरची महिला दीपाली उर्फ रोहिणी धनाजी पालवे मुख्य टोळी मेंबरची प्रमुख होऊन आमच्या पुरुष माणसाच्या अंगावर येऊन आमच्यावर विनयभंगाच्या खोट्या केसेस दाखल करते व आम्ही तिच्यावर दाखल केलेले केसेस माघारी घेण्यास भाग पाडते. आम्ही गोरगरीब करून खाणारे वर्ग असल्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या महिलेच्या नादी लागू शकत नाही. त्यामुळे हिच्यापासून आम्हाला संरक्षण द्यावे. तरी आमच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा रहिवाशांना न्याय मिळवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी ही विनंती असे या अर्जात म्हटले आहे. माझं नाव आहे अश्विनी शिवाजी चव्हाण. ही साठे पाटील वस्तीमध्ये राहते. माझ्या शेजारी ही बाई आहे पालवे दीपाली. तिनं आम्हाला खूप त्रास देते, सारखं शिव्या. आमच्या घरात येऊन घुसून भांडण करते. माझ्या नवऱ्यावर जबरदस्ती करून तिनं मारहाण केलेली आहे. मी कामाला जाते. दीपाली पालवे तिनं साठे पाटील वस्तीमध्ये राहते आणि आम्हाला तिच्यापासून खूप धोका आहे. उद्या काय झालं तर तिच्यावर कारवाई करावी ही आमची ही आहे. तुम्ही कुठे भेटलो, कुणाला भेटलो काय? आम्ही ते सलगर बस्तीला पोलीस स्टेशन मध्ये पण कंप्लेंट दिली, पण त्यांनी बघू म्हणले. त्यांनी कंप्लेंटचा ह्याचा विचार केला नाही. दर महिन्याला तिने मारायले. माझ्या नवऱ्याला घरात घुसून मी कामाला गेल्यावर मारते. तिचं ते निलेश गायकवाड त्यानं पण येऊन जबरदस्ती करून माझ्या नवऱ्यावर त्यानं हात उचललाय. धडाधडा माझ्या घराची घरफोड केली आहे तिनं. मला येऊन माझे लेकरं लहान आहेत. माझी पुरी तिच्यामुळे माझ्या पुरीला ऍडमिट केले मी. माझ्या लेकराला आमची मागणी हिचं तोंड बंद झालं पाहिजे, ना तर हिला हिथून कारवाई करायची आणि हिला गल्लीतून बाहेर काढायचं. तडीपार केलं पाहिजे. आणि आमच्या जीवाला काय झालं तर आम्ही इथं हे करून सगळ्याला धरणार आम्ही इथं येऊन. केशरबाई प्रभाकर पांडव, राहणार साठे पाटील वस्ती मसोबा चौक. आम्हाला एक काय तिचं नाव दीपाली पालवे. तिनं सारखं आम्हाला दातात धरल्यासारखं करते. पाणी भरताना कशावर तर कुन्नस काढते. ती कशा तर काय तर करते. मग ते काय तर बोलायला गेलं सवरलं तर काय त्या माणसाला बोलवते. ते कोण माणूस आहे सलगर वस्तीचा, त्या माणसाला बोलवते. एकदा माझ्या ह्या पोराच्या अंगावर मारायला आला. पुन्हा दुसरं एक बारक मधला पोरगा त्या पोराच्या अंगावर मारायला आला. चौथी वेळ तिनं आम्हाला सारखं मार. तिच्यापासून आम्हाला धोकाच आहे. आम्हाला दारात सुद्धा भरू देत नाही. आम्हाला दारात बसू देत नाही. पाणी भरताना पाणी भरू देत नाही. भांडायला येते की नाही अंगावर घुसते, घर घुसून मारायला बघते.
माझ्या सुनाची मी काय तक्रार केलं ना, आम्ही मिटवलं तिथल्या तिथं गल्लीत, जाऊ द्या मिटवा, जाऊ द्या, सोडा लेकरं आपले. आमचं हॉटेल आहे, 12 वाजता लेकरं हॉटेल बंद करून येते ते. एक मोठा एक मुलगा, एक 2 नंबरचा मुलगा 12 वाजता येते ते. मग आम्हाला भीती त्या माणसाची. त्या माणूस आला, कुठं अडवला, मारला, केला तर काय करायचं, म्हणून आम्ही भीतीनं आम्ही काय लेकराशींना मिटवलं तिथं गल्लीतल्या गल्लीतच मिटवलं आम्ही. जाऊ दे म्हणलं. मग म्हणल्यावर त्या जाऊन अजून परत ना पाण्यासाठी भांडण केली. पाणी आम्हाला मोटरा लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. मग पाणी आलं, मी पाईप लावले, त्या बाहेरचं पाईप जोडस तर आतला निष्ठला, आतला जोडस तर बाहेरचा निष्ठला तिथनं आले तावानं मला, ए तुला कळत नाही का ग, तुला लाज बीज आब्रो आहे का, आम्हाला पाणी भेटी नाही. हा हसलं माणूस की तिला वयाची कुठल्या बघत नाही, काय बघत नाही, डायरेक्ट अंगावर येते. तेवढ्यात माझा मोठा मुलगा आला. मग शिव्या द्यायल्यावर मोठा माझा मुलगा म्हणला, का तुझ्या आईला शिव्या दिल्यावर कसं होतंय, माझ्या आईला तू तसली घाणघाण शिव्या दे, आम्ही सांगू नये, तुम्ही ऐकू नये, असं घाण शिव्या देते तिनं. एवढं त्रास आम्हाला तिच्यापासून धोकाच आहे बघा. आम्हाला तिला कारवाई करा आणि आम्हाला तिची विनंती आहे बघा. आम्हाला तिच्यापासून धोका आहे आणि तिला काय नाही, तिनं आम्हाला ह्याच्या पुढे तर काय केले, सरळ आम्ही शिपी ऑफिसला येणार. आम्ही साठेपाटी वस्तीत राहतो. त्याच्या कडालाच आमचं घर आहे. आमचंच कडाला आहे, माझ्या बाजूला त्यांचं आहे. आणि तिने फक्त रस्ता बंद कर म्हणून रस्ता बंद करायला लावले, झाडं लावले होते, झाडं तोडायला लावले लेकरा संघ. झाडं तोडायला लावल्यावर आमचं पाहुणे येऊ दे, आमचं चप्पल लेकरांचं सगळ्यांचं वाप्यात चप्पल टाकत होते 1 महिना. मग तेव्हा आम्ही शिव्या दिले तर आम्ही चप्पल घरात सोडलं भिवून. मग ते दोंड मारायला सुरुवात केले. दोंड मारले तर आम्ही घाण शिव्या दिले तर तिने बळाने अंगावर घेऊन भांडायला आले, आम्हाला मारले, मला पोरीला मारले, माझ्या पोराला घाण शिव्या दिले. माझ्या पोराचं घर सोडून आता लांब भाड्याने घरला गेले, त्याचा लेकरा बाळा तिकडं आहे भाड्याने. आता मी आणि माझ्या दिराचं पोरगी दोघंच राहतो. रात्रीचे खेळ वेगळा आहे, दिवसाचा खेळ वेगळा आहे. त्याच्यामुळंच आमचं सगळं संसार सगळं हे झालं बघा. त्याच्यामुळं आम्हाला धोका आहे. काय त्याला काय तर कारवाई करा, एवढंच विनंती आहे आम्हाला. रोहिणी धनाजी पालवे व तिच्या घरी एक व्यक्ती येतो, त्याचं नाव निलेश गायकवाड. ह्यांनी दोघं मिळून एवढं या वस्तीतल्या लोकांना एवढा त्रास दिलाय ना, त्यांना ना वय कळतंय ना लेकरं कळतंय ना काहीच नाही. ते नुसतं मारहाण कर, एवढ्या गुंत प्रवृत्तीची बाई आहे ना ती. पूर्ण खालच्या पातळीला जाऊन खोटे गुन्हे दाखल कर, ही कर. त्या पोलीस अधिकाऱ्याचा एकाच्या साहेबाचा महेंद्र गायकवाड म्हणून पोलीस चौडीमध्ये त्याचे कार्यरत साहेब आहेत, त्यांच्या नावाचे एवढा गैरवापर करून त्यांनी एवढा चुकीचे गुन्हे दाखल करायला नाही सर्व यांच्यावर. ह्यांना पूर्ण त्रास. आणि सुद्धा काल सुद्धा मला मारहाण केली. मी जेव्हा माझ्या भावाने मोबाईलचा व्हिडिओ चालू केला तेव्हा ते घाबरून रिटर्न गेले. मी CP साहेबांना भेटले, त्यांना विनंती केली की त्याच्यावर योग्य प्रकारे योग्य कारवाई करावी व आमची सुरक्षा व्यवस्था वाढवावी, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. काय म्हणले CP साहेब म्हणले आपण करू, सगळं करू, त्यांना गुन्हे दाखल करू, खोटे गुन्हे दाखल करण्यापासून तुम्हाला वाचवू, असे आम्हाला आश्वासन दिले आहे. मी शिवाजी मधुकर चव्हाण, राहणार साठेपाटील वस्ती जुना देगाव नाका. माझी जे तक्रार आहे, रोहिणी धनाजी पालवे तिने माझ्या घरा शेजारी राहते. ही महिला माझ्या बायकोशी भांडणं करून मारहाण करून तिला जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिच्या मारहाणीमुळे माझ्या मुलाबाळांचा जीवाचा धोका आहे. माझ्या मुलीचा शुगर BP एवढा वाढतो की तो अचानक आहे ना हॉस्पिटलाइज करून मला 50 ते 60 हजार रुपये दर महिन्याला खर्च करावा लागतो. तर ह्याच्यावर मला वरून साहेबांकडून योग्य तो न्याय मिळावा एवढीच नम्र विनंती आहे. त्याच्यावरती योग्य ते विचार करून आहे ना कारवाई करू म्हणून सर सांगतायत. आम्ही साठेपाटी वस्तीत राहतो. त्याच्या कडालाच आमचं घर आहे. आमचंच कडाला आहे, माझ्या बाजूला त्यांचं आहे. आणि तिने फक्त रस्ता बंद कर म्हणून रस्ता बंद करायला लावले, झाडं लावले होते, झाडं तोडायला लावले लेकरा संघ. झाडं तोडायला लावल्यावर आमचं पाहुणे येऊ दे, आमचं चप्पल लेकरांचं सगळ्यांचं वाप्यात चप्पल टाकत होते 1 महिना. मग तेव्हा आम्ही शिव्या दिले तर आम्ही चप्पल घरात सोडलं भिवून. मग ते दोंड मारायला सुरुवात केले. दोंड मारले तर आम्ही घाण शिव्या दिले तर तिने बळाने अंगावर घेऊन
भांडायला आली, आम्हाला मारले, मला पोरीला मारले, माझ्या पोराला घाणघाण शिवाय दिले. माझ्या पोराचं घर सोडून आता लांब भाड्याने घरला गेले. त्याचा लेकरं बाळा तिकडं आहे भाड्याने. आता मी आणि माझ्या दिराचं पोरगी दोघंच राहतो. रात्रीचे खेळ वेगळा आहे, दिवसाचा खेळ वेगळा आहे. त्याच्यामुळंच आमचं सगळं संसार सगळं हे झालं बघा. त्याच्यामुळं आम्हाला धोका आहे. काय आता मागणी काय त्याला काय तर कारवाई करा, एवढंच विनंती आहे आम्हाला.